मस्त झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असा कोळंबीचा रस्सा तुम्हालाही ट्राय करून बघायचा आहे का? चला तर सांगते. हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू युअर चॅनल. श्रावण संपल्यावर नॉनव्हेज प्रेमींसाठी आता मेजवानी सुरू. आज आमच्याही घरामध्ये नॉनव्हेजचा एक जबरदस्त बेत होता. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि रविवारची सकाळ. मग काय, बाबांसोबत मार्केटमध्ये जाऊन सकाळी छान ताजे मासे घेऊन आले. सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक चिरलेला कांदा टाकायचा आणि तो छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. मग त्यामध्ये स्क्रीनवर दिलेल्या मसाल्यांचं वाटण टाकून तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तोवर बाजूला रश्श्यासाठी गरम पाणी करून घेऊयात. आता वाटणावर झाकण ठेवून 1 मिनिटभर तो छान शिजवून घ्यायचा. मग त्यामध्ये हळद, धणेपूड, हिंग, लाल तिखट आणि घरचा सिक्रेट मसाला टाकून पुन्हा छान परतून घ्यायचं. मग त्यामध्ये आता साफ केलेली कोळंबी छान लिंबू, मीठ आणि कोकमाचं आगळ असं घालून मॅरिनेट करून ती कोळंबी आपण त्यामध्ये घालून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची. मग त्यानंतर वाफ छान निघाल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालून एक छान ढवळून 8 ते 10 मिनिट पुन्हा शिजवून द्यायची. एकदा कोळंबी शिजली की नाही हे बघून मग त्यावर कोथिंबीर मस्त बारीक चिरून टाकायची की आपला झणझणीत रस्सा खायला तयार. सोबतच गरम असा वाफळता भात आणि कोळंबीचा रस्सा म्हणजे एकदम झक्कास कॉम्बिनेशन. ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून अशाच तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय.